दिल्ली विधानसभेचं 70 जागांसाठीचं मतदान आज संपलेलं आहे। संध्याकाळी शेवटची बातमी हाती आली तेव्हा 5 वाजेपर्यंत जवळपास 58% म्हणजे 57.70% मतदान झालेलं होतं आणि तरी देखील 70 मतदारसंघांपैकी बहुतांश सर्व जागांवरती मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या। 6 वाजेपर्यंत जेव्हा मतदानाचे गेट किंवा मतदानाच्या रांगांचे उभे राहण्याच्या मतदारांची जी संख्या होती ती वाढतच चाललेली होती। 6 पर्यंत झालेलं मतदान आणि 6 नंतर होणारं मतदान म्हणजे ज्या रांगेमध्ये असणाऱ्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क मिळणार आहे, जे 6 पर्यंतच त्या रांगेमध्ये होते मतदान करण्याच्या, तर ते मतदान किती झाले त्याची आकडेवारी आज रात्रीपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालेलं आहे ते आपल्याला 8 तारखेला जेव्हा निकाल हाती येतील तेव्हा कळणार आहे। पण आजच्या मतदानाची काही वैशिष्ट्य होती, काही गणितं होती, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि त्यानंतर लगेचच तातडीने 10 वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल आलेले आहेत, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जाते। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मगाशी बोलल्याप्रमाणे दिल्ली विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत। 5 पर्यंत हाती आलेली आकडेवारी जवळपास 58%, 57.70% एवढं मतदान झाल्याची आकडेवारी आहे। 6 पर्यंत मतदान चालू राहणार आहे आणि 6 पर्यंत जी मतदार रांगेमध्ये उभे असतील त्यांना 6च्या नंतर देखील मतदान करू दिलं जाणार आहे। त्यामुळे अंतिम आकडेवारी ही आज उशिरा रात्रीपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे, किती टक्के मतदान झालंय त्याची। पण काही महत्वाचे मतदारसंघ आहेत, एक त्याची काही माझ्याकडे माहिती आलेली आहे। म्हणजे समजा मुस्तफाबादमध्ये 67% मतदान 5 वाजेपर्यंत झालेलं आहे। करावलमध्ये 63% मतदान झालेलं आहे। रोहिणी मतदारसंघामध्ये 60.22% झालेलं आहे। पश्चिम दिल्लीमध्ये जवळपास 58% मतदान झालेलं आहे। शहादरामध्ये 61.35% मतदान झालेलं आहे। जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत, म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं 12 मतदारसंघ असे आहेत जे मुस्लिम बहुल आहेत, त्यातले 6 मतदारसंघ हे थेट 38 ते 48% तिथे मतदान मुस्लिम बहुल आहे। तिथे तुफान मतदान झालेलं आहे, पण ते मतदान आणि उरलेल्या 6 मतदारसंघात जिथे देखील मुस्लिम बहुल मतदार आहेत पण ते 26% आहेत, 22 ते 26%। तर ते आज हे जे 12 मतदारसंघ आहेत मुस्लिम बहुल मतदार, तिथलं मतदान जे तुफान झालेलं आहे, जे जवळपास बहुतांश ठिकाणी 60%च्या पुढे गेलेलं आहे, ते मतदान काँग्रेसला किती जातं, आपकडे किती वळतं आणि AIMIM किती त्यातली मतं खातं, याच्यावरती भाजपची त्या ठिकाणचे निवडून येण्याच्या शक्यता वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत। जर काँग्रेसने तिकडे मतदान जास्त घेतलेलं असेल, मतं जास्त खाल्लेली असतील, तर भाजपला त्याचा फायदा होणार आहे, हे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलेलं आहे। का ते मतदान एक गठ्ठा आपलाच गेलेलं आहे ते आपल्याला 8 तारखेला कळणार आहे। AIMIM किती मतं घेतं ते देखील आपल्याला 8 तारखेला कळणार आहे। त्याच जोडीने एक आणखीन गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे, उत्तर प्रदेशामध्ये मिल्कीपूर नावाचा मतदारसंघ आहे, तिथे देखील पोटनिवडणूक होती, त्या ठिकाणी देखील तुफान जवळपास 66% एवढं मतदान 5 वाजेपर्यंत झालेलं आहे। त्या मतदारसंघामध्ये देखील निकाल काय लागतो याच्याकडे आपलं 8 तारखेला लक्ष असणार आहे। आता लक्षात घ्या मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं होतं तसं 10 वेगवेगळ्या विविध संस्था आहेत ज्यांचे एक्झिट पोल हाती आलेले आहेत आणि त्यातले धक्कादायक म्हणा, आश्चर्यकारक म्हणा किंवा अँटी इन्कम्बन्सी म्हणून म्हणा, 8 संस्था अशा आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्ष दिल्लीमध्ये निवडणुका जिंकतोय किंवा दिल्लीमध्ये सत्तेवरती येईल असं भाकीत वर्तवलेलं आहे। म्हणजे भारतीय जनता पक्षाचा गेले 27 वर्ष जो वनवास चालू होता तो वनवास यंदा संपेल की काय, यावेळेला संपेल की काय अशी शक्यता या 10 एक्झिट पोल पैकी 8 एक्झिट पोलनी वर्तवलेली आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, लोकसभेच्या निवडणुका, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका, हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुका
याच्यानंतर एक्झिट पोल याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हे प्रत्येक सुजाण आणि सजग नागरिकाला कळतंय. त्यामुळे हे फक्त एक्झिट पोल आहेत, ते तसेच घडतील याच्यावरती तुमचा पण आणि आमचा पण कोणाचाही विश्वास नाही. पण एक्झिट पोल आलेले ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावेत म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे. ते एक्झिट पोल काय आहेत ते आपण बघूया. माइंड ब्रिंक म्हणून एक संस्था आहे, त्यांनी आम आदमी पार्टीला 44 ते 49 जागा दर्शवलेल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाला 21 ते 25 जागा दर्शवलेल्या आहेत. विप्रीसाइड नावाची जी संस्था आहे त्यांनी आम आदमी पार्टीला 46 ते 52 जागा दर्शवलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाला 18 ते 23 जागा दर्शवलेल्या आहेत. 10 पैकी हे 2च संस्था अशा आहेत की ज्यांनी आम आदमी पार्टी जिंकून येत आहे असं दाखवलेलं आहे. उर्वरित ज्या 8 संस्था आहेत त्यांनी थेट भारतीय जनता पक्ष लीड करतंय असं एक्झिट पोलमध्ये सांगितलेलं आहे. त्या कुठल्या कुठल्या संस्था आहेत त्या देखील आपण बघूया. मॅट्रिज नावाची जी बहुचर्चित संस्था आहे तिने आम आदमी पक्षाला 44% एवढं मतदान होईल आणि भारतीय जनता पक्षाला 46%, तर काँग्रेसला 8% मतदान होईल असं सांगितलेलं आहे. काँग्रेसला त्यांनी 0 ते 1 जागा असं मिळेल असं सांगितलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला 35 ते 40 जागा मिळतील असं त्यांनी भाकीत वर्तवलेलं आहे, तर आम आदमी पक्षाला 32 ते 37 जागा मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जवळपास 39% पुरुषांनी आम आदमी पक्षाला मतदान केलेलं आहे, तर 43% पुरुषांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलेलं आहे. पण महिलांमध्ये आम आदमी पक्षाची क्रेज जास्त होती असं मार्टिजचं म्हणणं आहे. 48% महिलांनी आम आदमी पक्षाला मतदान केलेलं आहे, तर 45% महिलांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलेलं आहे असं मार्टिजचं म्हणणं आहे. पीपल्स पल्स नावाची दुसरी संस्था आहे, त्यांनी 10 ते 19 एवढ्याच जागा आम आदमी पक्षाला दाखवलेल्या आहेत, तर 51 ते 60 जागा भारतीय जनता पक्षाला दाखवलेल्या आहेत. चाणक्यांनी 39 ते 44 जागा भारतीय जनता पक्षाला दाखवलेल्या आहेत, तर 25 ते 28 जागा आम आदमी पक्षाला दाखवलेल्या आहेत. पी मार्क यांनी देखील 39 ते 49 जागा भारतीय जनता पक्षाला दाखवलेल्या आहेत, तर 21 ते 31 जागा या आम आदमी पक्षाला दर्शवलेल्या आहेत. पीपल्स इन्साइट नावाची आणखीन एक संस्था आहे, त्यांनी 40 ते 44 जागा भाजपला दाखवलेल्या आहेत, तर 25 ते 29 जागा या आम आदमी पक्षाला दाखवलेल्या आहेत. पोल डायरी नावाची जी संस्था आहे त्यांनी 42 ते 50 जागा भारतीय जनता पक्षाला दाखवलेल्या आहेत, तर 18 ते 25 जागा या आम आदमी पक्षाला दाखवलेल्या आहेत. जेव्हीसी पोल्स नावाची जी संस्था आहे त्यांनी 22 ते 31 जागा आम आदमी पक्षाला दाखवलेल्या आहेत, तर 39 ते 45 जागा भारतीय जनता पक्षाला दाखवलेल्या आहेत. डीव्ही रिसर्च नावाची जी संस्था आहे त्यांनी 36 ते 44 जागा भारतीय जनता पक्षाला दाखवलेल्या आहेत, तर 26 ते 34 जागा या आम आदमी पक्षाला दाखवलेल्या आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, 10 एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांचे आकडेवारी, त्यांचा एक्झिट पोल आपल्या हाती आले होते ते मी तुम्हाला सांगितले. या 10 पैकी 8 एक्झिट पोल संस्थांनी भारतीय जनता पक्ष या वेळेला दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करेल असं भाकीत वर्तवलेलं आहे, तर केवळ 2च एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल, हॅट्रिक साधता येईल असं दर्शवलेलं आहे. मी तुम्हाला मगाशीच म्हटलेलं आहे त्याप्रमाणे एक्झिट पोल आहेत. एक्झिट पोल करणाऱ्या संस्था आणि एक्झिट पोल सांगणारे आमच्यासारखे युट्यूबर्स आणखीन माध्यमं तोंडावरती कशी आपटतात हे तुम्ही हरियाणा विधानसभा, महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेमध्ये बघितलेला आहे. त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ होता तो मी तुम्हाला केवळ आणि केवळ एक्झिट पोलची कल काय आहेत हे सांगण्यापुरता केला होता. या एक्झिट पोलमुळे जर काही एक्झिट पोल खरे होताना आपल्याला किंवा खोटे होताना जे काय असेल ते आपल्याला 8 तारखेला कळणार आहे. त्यामुळे 27 वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा वनवास दिल्लीमध्ये आता संपणार आहे का, की अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक साधते हे आपल्याला 8 तारखेला कळणार आहे. 2 टर्म पूर्वी म्हणजे 11 वर्षापूर्वी जो पक्ष, जो नेता झाडू घेऊन दिल्लीमध्ये उतरला होता, तो झाडूपासून त्याचा प्रवास शीश महल पर्यंत गेला.
त्याच पक्षाला पुन्हा एकदा दिल्लीमधलं मतदार तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी देत आहेत का, की डबल इंजिनचं सरकार असावं म्हणून केंद्रात असणाऱ्या भारतीय जनता पक्षालाच विधानसभेचा 27 वर्षानंतरचा वनवास संपवून त्यांच्याकडे दिल्लीचा मतदार दिल्ली विधानसभा सोपवतोय हे आपल्याला 8 तारखेला कळणार आहे. या व्यतिरिक्त उद्या आणि परवा, खरं तर उद्याच मी आज रात्री बोलणार आहे फलोदी सट्टा बाजारमधल्या माझ्या सोर्सेसशी. त्यांच्याकडनं जर का याच्या व्यतिरिक्त वेगळी काही माहिती मिळाली तर उद्या आपण या विषयावरती पुन्हा बोलू. तोपर्यंत ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल तुम्ही न विसरता शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण व्ह्यूज वाढत आहेत पण सबस्क्रिप्शन कमी आहे. त्यामुळे मी पुन्हा तुम्हाला एकदा विनंती करतो की हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, असेच याच्यानंतर येणारे देखील व्हिडिओ तुम्हाला बेल आयकॉन जर का तुम्ही दाबलं, बेल आयकॉन जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन्स लगेच तातडीने मिळत जातील. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.